सातारा लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरू असून महाबळेश्वर तालुक्यातील मेढगुताड येथे मतदारांना आकर्षित करण्याकरता मतदान केंद्राची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। यामध्ये महाबळेश्वर येथील जगप्रसिद्ध स्ट्रॉबेरी फळाच्या आकाराचे बलून आणि महाबळेश्वर मधील विविध पॉइंटचे आकर्षक अशी छायाचित्रे फलक लावण्यात आले आहेत। त्यावर मतदान जनजागृतीपर संदेश देण्यात आला आहे। तसेच स्वागत कमान मंडप उभारण्यात आले असून या केंद्रास जय किसान मतदान केंद्र असे नाव देण्यात आले आहे। ही संकल्पना राबवण्याकरता जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वरचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे। यावेळी महाबळेश्वर उपनिरीक्षक रौफ इनाम यांनी मेढगुताड मतदार केंद्रास भेट दिली। येथील मतदार आहे। आज या ठिकाणी मी मतदान केलेले आहे। आज खऱ्या अर्थाने हा लोकशाहीचा उत्सव आपण साजरा करत आहोत। मेढगुताड या ठिकाणी ही जी अभिनव पद्धतीची जी संकल्पना राबवण्यात आलेली आहे की जी पर्यटनावर आधारित अशी थीम तयार करण्यात आलेली आहे। मतदार जागृत व्हावा आणि जास्तीत जास्त मतदान होणे यासाठी महाबळेश्वर नगरपालिकेचे सन्माननीय मुख्याधिकारी योगेशजी पाटील यांच्या संकल्पनेतून हा जो काय एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला, निश्चितपणे एक मतदार म्हणून मला त्याचा आनंद वाटतो। निश्चितपणे प्रत्येक वेळेला मतदार येत असताना कुठेतरी एक नैराश्यात येत असतो, पण आज ज्यावेळेला उत्सव ज्याप्रमाणे आपण साजरा करतो अशा ठिकाणी उत्सवाचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे। निश्चितपणे आज एक जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी मतदारांना मतदान करावं असं मी त्यांना आव्हान करतो आणि हा लोकशाहीचा उत्सव आपण आनंदानं साजरा करावा। निश्चितपणे याच्या राजकीय वैर वगैरे न करता आपण हा उत्सव साजरा करून जी भारतीय लोकशाही आहे ती बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त हिरिरीने प्रयत्न करून मतदान करावं ही या निमित्ताने मी त्यांना सगळ्यांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।